डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकल अकॅडमी कोडोलीतर्फे सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. तर पहिलं लेक्चर जसं आपलं इंट्रोडक्शन लेक्चर होतं, त्यामध्ये आपण जाणून घेतलं की फिजिक्स काय आहे आणि कोणत्या कोणत्या एक्झाममध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं असेल. आज आपण सुरू करूया पहिला चॅप्टर जो आहे युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट्स बेसिक चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ह्याच्यामधल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या आपल्याला थ्रू आउट 11वी आणखी 12वी दोन्ही वर्षामध्ये आपल्याला त्या उपयोगी येतील. त्या जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या 2020-21 हा जो सिलेबस आहे 11वीचा तुमचा जो आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये काही ना काही पोर्शन रिड्यूस केलेला आहे, कमी केलेला आहे. शासनातर्फे ती लिस्ट दिली गेली आहे की कोणते कोणते पॉईंट्स कोणत्या कोणत्या चॅप्टरमधले कट केले गेलेत. मग आपला हा जो पहिला जो चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स, ह्याच्यामधले बघा हे जे दिलेले 4-5 पॉईंट आहेत हे कट केलेले आहेत. ज्या अर्थी हे कट केलेले आहेत त्या अर्थी तुम्हाला सांगतो की हे जे पॉईंट्स आहेत ते त्याच्यावरती कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार नाही आहे किंवा CET नीट JEEच्या दृष्टीनं हे पॉईंट्स तितके महत्त्वाचे नाही आहेत. सो कट केलेले पॉईंट असे पण जास्त काही आपल्याला उपयोगाचे नव्हते. सो हे पॉईंट्स आपले ह्या चॅप्टरमधले शिकवले जाणार नाहीत, जे शासनानं आपल्याला दिलेली लिस्ट आहे. ठीक आहे, तर हे आहे चॅप्टरचं पहिलं पेज. टेक्स्टबुक घेतलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर हे पहिलं पेज. हे आहे चॅप्टरचं दुसरं पेज आणि हे आहे तिसरं पेज. ह्या पहिल्या 2.5 पेजवरचं आपला डाटा आज कवर होईल ह्या लेक्चरमध्ये. ओके, बघूया. तर पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्याकडं प्रश्न उत्तर ह्या स्वरूपात नोट्स अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्हाला लिखाण काम करायला नोट्स लिहायला पण सोयीचं होईल. ठीक आहे, बघूया. तर पहिला जो पॉईंट आहे चॅप्टरचा तो आहे युनिट्स नावाचा. मग आपल्याकडे पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ युनिट. युनिट म्हणजे एकक. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मोजमाप कराव्या लागतात. मग मोजमाप कोणत्या कोणत्या गोष्टींचं आपण करतो, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मोजायला आपल्याला वेळ मोजावी लागते, आपल्याला डिस्टन्स मोजावं लागतं, आपल्याला वेलॉसिटी मोजावी लागते, स्पीड मोजावं लागतं, वेट, टेम्परेचर, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण रेग्युलर काय करत असतोय, मोजत असतोय. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये प्रत्येक जी गोष्ट आपण मोजली गेली आहे त्याच्या मागे आपण काही ना काहीतरी युनिट वापरतोय, काहीतरी एकक त्याच्या मागे आपण वापरतोय. उदाहरणार्थ मी जर माझं वजन मोजलं, ते जर भरलं 80 किलोग्रॅम, तर वेट इज इक्वल टू 80 किलोग्रॅम. ह्याच्यामध्ये 80 म्हणजे जो नंबर आहे तो म्हणजे मॅग्निट्यूड, आणि जे पुढे आपण kg लिहिणार किलोग्रॅमचं ते म्हणजे युनिट. आपण जर टेम्परेचर मोजलं T इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस, त्याच्यामध्ये 25 मॅग्निट्यूड आणि डिग्री सेल्सिअस काय असेल, युनिट असेल. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण रोजच्या रोज काय करत असतोय, मोजत असतोय. मग तेच म्हणजे काय आहेत, युनिट्स म्हणजेच एकक. त्याचे डेफिनेशन आहे इथं बरोबर मध्ये बघा. द स्टँडर्ड मेजर्स ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ द क्वांटिटी. सो ही आहे युनिट, आणखी त्याची डेफिनेशन. जनरल आयडिया तुम्हाला आली असेल की युनिट काय आहे. हे बघा, हे आपल्या समोर आहेत वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी भौतिक राशी. पहिल्या कॉलममध्ये बघा लेंथ, लांबी, मास, वजन, वस्तुमान, टाईम, इलेक्ट्रिक करंट, ह्या तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असलेल्या काय आहेत फिजिकल क्वांटिटी. त्यांचे युनिट्स बघा, दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचे युनिट्स दिलेत. जसं की लेंथ मोजली जाईल मीटरमध्ये, मास मोजलं जाईल किलोग्रॅममध्ये, टाईम मोजलं जाईल सेकंडमध्ये, इलेक्ट्रिक करंट मोजलं जाईल ॲम्पियरमध्ये. तसंच मग टेम्परेचर आहे केल्विनमध्ये, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे मोलमध्ये, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे कॅन्डेलामध्ये. सो एक जनरल तुम्हाला थोड्याफार इथं काय दिलेले आहेत फिजिकल क्वांटिटी आणि त्यांचे हे काय आहेत युनिट्स. आणि हे जे काही युनिट्स आहेत मीटर, किलोग्रॅम, त्यांचे हे झाले सिम्बॉल्स. मीटरचा सिम्बॉल झाला स्मॉल m, किलोग्रॅमचा सिम्बॉल kg, सेकंडचा सिम्बॉल s, ॲम्पियरचा सिम्बॉल कॅपिटल A. सो तुमच्या लक्षात येईल की इथं काही काही युनिट्स त्यांचे सिम्बॉल्स आहेत स्मॉल लेटर्स आणि काही काही युनिट्स आहेत त्यांचे सिम्बॉल्स आहेत कॅपिटल लेटर्स.
तर जे कॅपिटल लेटर्स आहेत ॲम्पियर, केल्विन, हे कोणत्या ना कोणत्या तरी सायंटिस्टच्या नावावरून दिलेले युनिट्स आहेत. सो ते त्यांचा सिम्बॉल कॅपिटल लेटरमध्ये लिहिलेला आहे. आणि मीटर, किलोग्रॅम हे असे युनिट्स आहेत की जे कोणत्याही सायंटिस्टच्या नावावरून नाहीत घेतलेले. सो त्यांचा सिम्बॉल काय आहेत, स्मॉल. सो ह्या 7 क्वांटिटी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे त्यांचे 7 युनिट्स. ह्या 7 क्वांटिटी अगदी तोंडपाठ करा आणि हे त्यांचे युनिट्स ते सुद्धा तोंडपाठ असू देत. सो हा होता पहिला क्वेश्चन की युनिट म्हणजे काय आहे. तर इथं जी डेफिनेशन तुम्हाला मध्ये दिसते, द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. एक अशी स्टँडर्ड मोजले गेलेली क्वांटिटी आहे जिच्यावरून आपण बाकीच्या क्वांटिटी मोजणार, त्यालाच आपण काय म्हणतोय, युनिट असं म्हणतोय. ठीक आहे. फार काय इथं काही नाही आहे, फक्त हे डेफिनेशन आणि ह्या क्वांटिटी आणि हे त्यांची युनिट्स हे एवढं त्या क्वेश्चनमध्ये लिहून घ्या. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राईब ब्रीफली डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टीम ऑफ युनिट्स. युनिट्सचे, एककांचे सिस्टीम्स काय आहेत का. तर आपल्याकडे टोटल 4 सिस्टीम्स आहेत. आता ह्या 4 सिस्टीम्स बघण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्यासमोर आहेत ह्या 7 क्वांटिटी. मगाशीच म्हटलं की ह्या 7 क्वांटिटी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ह्या ज्या 7 क्वांटिटी आहेत, लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. अमाऊंट ऑफ सबस्टन्स तुम्हाला माहिती आहे, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये मोजताय प्रत्येक गोष्ट. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याचा मॉलिक्युलर वेट वगैरे आपण मोजतोय. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रखरता, जशी लाईटची प्रखरता कमी जास्त असते ती इंटेन्सिटी. ठीक आहे. तर ह्या ज्या 7 महत्त्वाच्या क्वांटिटी आहेत, फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी, ह्याच्यामध्ये 3 जण खूप इम्पॉर्टंट आहेत. 3 ह्यात मेन आहेत आणि ते 3 मेन, किंवा आपण असं म्हणूया की ते 3 कॅप्टन्स आहेत. आणि ते 3 कॅप्टन्स आहेत लेंथ, मास आणखी टाईम. हे जे 3 आहेत, हे 3 ह्या सगळ्या क्वांटिटींचे कोण आहेत, कॅप्टन्स आहेत. सो जर मी म्हटलं की लेंथ, मास, टाईम, तर कॅपिटल त्यांचे इनिशियल्स लक्षात ठेवा, LMT. हे 3 काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. लेंथ कशामध्ये मोजणार, सेकंदमध्ये मोजणार. लेंथ कशामध्ये मोजणार, सेंटीमीटरमध्ये मोजणार. मास कशामध्ये मोजणार, मास ग्रॅममध्ये मोजणार. टाईम कशामध्ये मोजणार, सेकंडमध्ये मोजणार. किंवा असं पण असू शकेल, लेंथ आपण मोजणार, आत्ता आपण सेंटीमीटर म्हटलं, त्याच्याशिवाय थोडं मोठं काय, मीटर. मास आत्ता आपण कशामध्ये मोजलेलं, ग्रॅममध्ये मोजलेलं, त्याच्याशिवाय मोठं काय असतं, किलोग्रॅम. टाईमच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या की फिजिक्समध्ये, सायन्समध्ये टाईम नेहमी सेकंडमध्येच असायला पाहिजे. सो ते आपण सेकंडचं मिनिट, मिनिटचं आवर असं काही म्हणणार नाही आहे, सेकंड. सो लेंथ आपण मोजू शकतोय सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये. मास आपण मोजू शकतोय ग्रॅममध्ये, किलोग्रॅममध्ये. टाईम आपण मोजू शकतोय सेकंडमध्ये आणखी सेकंडमध्ये. मग जसं मी आता इनिशियल्स घेतले लेंथ, मास आणखी टाईमचे, LMT, तसे ह्यांचे युनिट्सचं पण मी जर इनिशियल्स फक्त घेतले, उदाहरणार्थ लेंथचे समजा आपण घेतलं सेंटीमीटर, ह्याचं घेतलं ग्रॅम आणि ह्याचं घेतलं सेकंड. सो ह्यांचे इनिशियल्स घेऊन बघा, CGS. मग ही एक सिस्टीम होत्या. नसेल तर दुसरं ट्राय करूया, थोडंसं मोठे घेऊया. लेंथचं मोठं काय येणार, मीटर. मासचं मोठं काय येणार, किलोग्रॅम. टाईमचं मोठं काय येणार, सेकंड. सो आता आपल्याकडे कोण आहे, मीटर, किलोग्रॅम आणखी सेकंड. म्हणजेच काय होईल, MKS. सो तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की आपल्याला करायचं काय आहे. आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. तर नेक्स्ट आपला हा क्वेश्चन होता की युनिट्सचे काय सिस्टीम्स आहेत का. तर होय, आपल्याकडे युनिट्सचे काय आहेत, 4 सिस्टीम्स आहेत. आणि हे 4ही सिस्टीम्स आपण कशावरून घेतलेले आहेत, आपण पहिला 3 पकडलं ज्यांना आपण कॅप्टन बनवलं. ते आहेत लेंथ, मास आणि टाईम. आणि त्यांचे जे युनिट्स आहेत, छोटे युनिट्स किंवा मोठे युनिट्स, आणि त्याच्यावरून मग आपण काय केलं, सिस्टीम्स तयार केले. तर पहिली बघूया, CGS सिस्टीम. मग अशीच मी आत्ता सांगितलं की C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम आणि S म्हणजे सेकंड. लेंथ, मास, टाईमचे जे छोटे युनिट्स आहेत त्याच्यावरून तयार केलेले आहे, सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड युनिट. दुसरी बघा, MKS सिस्टीम, म्हणजेच लेंथ, मास, टाईम हे जे 3 कॅप्टन आहेत त्यांचे मोठे युनिट्स, म्हणजेच मीटर,
किलोग्रॅम आणि सेकंड. ही झाली दुसरी युनिटची सिस्टीम. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे FPS. FPS पण आपल्या ओळखीचीच आहेत. आपण कधी ना कधीतरी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की लेंथ आपण मोजले फूटमध्ये, वजन आपण मोजले पाऊंडमध्ये आणि टाईम नेहमीसारखं सेकंडमध्ये. सो FPS फूट, पाऊंड, सेकंड, लेंथ, मास आणखी टाईमचेच आहेत. आणि शेवटची जी आहे, जी खूप इम्पॉर्टंट आहे, जी आपल्याला 10वीपर्यंत पण माहिती आहे आणि इथून पुढे आपण नेहमी ती वापरणार आहोत, ती आहे SI सिस्टीम. SI सिस्टीम म्हणजे दुसरी तिसरी काय नसून जी आपण 2 नंबरला बघितलेली MKS सिस्टीम तीच आहे. MKS सिस्टीम ही स्टँडर्ड इंटरनॅशनल काय आहे, एक युनिटची सिस्टीम आहे जी ओव्हरऑल सगळ्या देशांमध्ये वापरली जाते. म्हणजे आपण इंडियामध्ये जर लेंथ मीटरमध्ये मोजतोय तर उद्या अमेरिकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा ती काय असेल, मीटरमध्येच मोजली जाईल. इकडे पण किलोग्रॅममध्येच मोजलं जाईल मास, तिकडे पण किलोग्रॅममध्येच मोजलं आहे. सो काय होईल, डाटा एक्सचेंज करायला काय होणार आहे, एकमेकांना सोयीचं होईल. सो हे काय आहे, SI सिस्टीम म्हणजेच कोण आहे, MKS सिस्टीम. सो दुसरा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्ही ह्याच्यामध्ये एवढे लिहू शकताय की सिस्टीमचे काही युनिट्स आहेत का, तर 4 युनिट्सचे सिस्टीम्स आहेत. नेक्स्ट आहे की फंडामेंटल क्वांटिटी काय आहेत, व्हॉट आर फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आणि इथे बघा, हा 2 येलो कलरच्या स्ट्रिप्स दिसत आहेत, ह्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन आहे. ती डेफिनेशन बघून घ्या थोडीशी, जी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला ती पाठ करावी लागेल. सरास ह्याच्यावरती आपण 11वीच्या क्वेश्चन्समध्ये बऱ्याच वेळा विचारला गेलेले आहे. तर फंडामेंटल क्वांटिटी आणि ही त्याची काय आहे, डेफिनेशन आहे. द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट्स, दॅट इज दे कॅन बी डायरेक्टली मेजर्ड आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे, बघा फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय आहे, खूप सोपी गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर पर्पल कलर बनवायचा असेल, जांभळा जर कलर आपल्याला बनवायचा असेल तर कोणते 2 कलर मिक्स करावे लागतात, एक आहे रेड आणि दुसरा आहे ब्ल्यू. रेड आणखी ब्ल्यू मिक्स केला की आपल्याला काय मिळून जातो आहे, पर्पल कलर मिळून जातो आहे. असंच जर समजा मला ग्रीन कलर बनवायचा आहे तर तो कसा बनेल, ग्रीन कलर बनवण्यासाठी आपल्याला दोघांचं कॉम्बिनेशन करावं लागतं. एक असतो येलो कलर, आणखी एक असतो ब्ल्यू कलर, आणि मग आपल्याला काय मिळून जाईल, ग्रीन कलर मिळून जाईल. म्हणजे ग्रीन कलर हा कोणत्या ना कोणाच्या तरी कॉम्बिनेशननं बनतो आहे. पर्पल कलर हा कोणाच्या ना कोणाच्या तरी कॉम्बिनेशननं बनतो आहे. याचाच अर्थ ते कुणावरती तरी डिपेंड आहेत. ते बनण्यासाठी, पर्पल कलर बनण्यासाठी, ग्रीन कलर बनण्यासाठी ते कुणावरती तरी डिपेंड आहेत. पण हेच आपल्याला जेव्हा आपण म्हणतो की रेड कलर बनवायचा आहे, तर रेड कलर हा कुणाच्याही कॉम्बिनेशनमधून बनत नाही, तो स्वतः रेडीमेड असतो आहे, तयार असतो आहे. तसंच ब्ल्यू कलर हा कोणापासून बनत नाही, तो रेडीमेड असतो आहे, तयार असतो आहे. याचा अर्थ जे स्वतः तयार असतात, नॅचरली रेडीमेड असतात, त्यांना म्हणायचं असते फंडामेंटल, त्यांना म्हणायचं असते फंडामेंटल. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याकडे अशा बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या कुणापासून बनत नाहीत, ज्या डायरेक्ट तयार असतात, रेडीमेड असतात. उदाहरणार्थ लेंथ, मास, टाईम, किंवा मगाशी जे आपण 7 क्वांटिटीचा मगाशी जो उल्लेख केला इथे आहेत त्या लेंथ, मास, टाईम, करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणखी ल्युमिनस इंटेन्सिटी. ह्या 7 क्वांटिटी रेडीमेड आहेत, ज्या कुणापासून बनलेल्या नाही आहेत किंवा ज्या मोजण्यासाठी कुणावरती डिपेंड नसतात. ह्यांना म्हणायचं फंडामेंटल. फंडामेंटलचा अर्थ आहे पायाभूत. सो ह्या आहेत पायाभूत भौतिक राशी. सो लक्षात ठेवा की फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी की ज्या कुणावरतीही डिपेंड नाही आहेत, दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीपासून तयार होत नाही आहेत. ठीक आहे, आणि त्याचे उदाहरण मग इकडे आहे, इथे आहे त्याची डेफिनेशन, आणि इकडे खाली जो टेबल दिसतोय ह्या टेबलमध्ये त्या दिलेल्या आहेत 7 क्वांटिटी आणि त्यांचे 7 युनिट्स. सो ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एवढं लिहावं लागेल की फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन, आणि खाली जो सगळ्यात शेवटी जो टेबल आहे तो टेबल आणि त्याचे युनिट्स. सो फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे रेडीमेड क्वांटिटी ज्या कोणावरती डिपेंड नसणार आहेत आणि ज्या कुठल्याही अदर फिजिकल क्वांटिटीपासून बनत नाहीत. ठीक आहे, आणि
ह्यांचे जे ह्या फंडामेंटल क्वांटिटी ज्या युनिटमध्ये मोजल्या जातील, ज्या एककामध्ये मोजल्या जातील, त्यांना म्हणायचं फंडामेंटल युनिट्स. त्या फंडामेंटल युनिट्सची पण डेफिनेशन इथं आहेच. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन, फंडामेंटल युनिट्सची डेफिनेशन, आणि हा जो सगळ्यात शेवटी दिला आहे तो टेबल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट आहे डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय आणि डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय. ओके, जसं आता आपण म्हटलं की ग्रीन कलर कशापासून बनला जाईल, तर ग्रीन कलर बनेल ब्ल्यू आणि येल्लोच्या कॉम्बिनेशनमधून. मग ह्याच्यामध्ये ब्ल्यू आणि येल्लो काय आहेत, फंडामेंटल, कारण ते कोणापासून बनत नाहीत. पण ग्रीन कुणावर डिपेंड आहे, तर दोन कलरवर डिपेंड आहे. ग्रीन दोघांपासून बनला आहे. सो जो तयार झाला आहे, कशापासून तरी तयार झाला आहे, त्याला म्हणायचं डिराइव्ड, तयार झालेला. मग आता डिराइव्ड म्हणजे तयार झालेला. तर मग खालचा जो टेबल दिला आहे तो जरासं बघून घ्या. त्याच्यामध्ये वेलॉसिटी दिसते. वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. दुसरी क्वांटिटी बघा ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाईम. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. म्हणजे मला जर वेलॉसिटी तयार करायची असेल किंवा मोजायची असेल, तर मला पहिला मोजायला पाहिजे डिस्प्लेसमेंट आणि मला पहिला मोजायला पाहिजे टाईम. म्हणजे मी टाईम मोजणार, डिस्प्लेसमेंट मोजणार आणि मग त्यांचा रेशो घेणार आणि मग त्यांच्या रेशोचा आन्सर म्हणजेच वेलॉसिटी असणार. मला जर ॲक्सेलरेशन मोजायचं असेल तर पहिला मला वेलॉसिटी मोजावी लागेल, नंतर टाईम मोजावं लागेल आणि त्यांचा मग रेशो तो म्हणजे ॲक्सेलरेशन. मला मोमेंटम जर मोजायचं असेल, कॅल्क्युलेट करायचं असेल, तर मला पहिला मास मोजायला पाहिजे, वेलॉसिटी मोजायला पाहिजे आणि मास आणि वेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे, प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे. तो म्हणजेच काय असेल, मोमेंटम. म्हणजे वेलॉसिटी कुणावरती डिपेंड आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाईमवरती. वेलॉसिटी कुणापासून बनणार आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाईमपासून बनणार आहे. ॲक्सेलरेशन कुणावरती डिपेंड आहे, वेलॉसिटी आणि टाईमवरती. मोमेंटम कुणावरती डिपेंड आहे, मास आणि वेलॉसिटीवरती. म्हणजे वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मोमेंटम ह्या अशा फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या मेजरमेंट होण्यासाठी अदर फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड आहेत किंवा त्यांच्यापासून त्या बनतात. अशा ज्या क्वांटिटी असतील त्यांना म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज. इथे बघून घ्या, डिराइव्ड क्वांटिटीची काय आहे, डेफिनेशन दिलेली आहे. फिजिकल क्वांटिटीज अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटीज, अशा क्वांटिटी ज्या फंडामेंटल नाही आहेत, पायाभूत नाही आहेत, त्या सोडून विच डिपेंड ऑन म्हटले, मग अशी डू नॉट डिपेंड होतं. इथे काय आहे, डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स आर कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटीज. सोबतच डिराइव्ड युनिट्सची पण डेफिनेशन आहे. आता इकडे बघून घेऊया. इथे तुमच्या लक्षात येईल की SI युनिट पण दिले, CGS युनिट पण दिले. पहिले जे SI युनिट आहेत, पहिले जे ते आहेत ते वेलॉसिटीचे आहेत. सो वेलॉसिटीचा SI युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. वेलॉसिटीचा CGS युनिट काय आहे, सेंटीमीटर पर सेकंड. हे मोठं आहे ना, SI म्हणजे मोठं, CGS म्हणजे लहान. सो इथं आहे मीटर, इथं आहे सेंटीमीटर. दुसरी क्वांटिटी होती ॲक्सेलरेशन, तिचं बघा मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि CGS आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि खाली जे लास्ट होतं मोमेंटम बघा किलोग्रॅम मीटर पर सेकंड. मग इकडे काय असेल, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. सो इथं जे काही युनिट्स आहेत ही युनिट्स मगाशी जो आपण पहिला टेबल बघितला फंडामेंटल क्वांटिटीचा त्याच्यासारखाच आहे, पण त्याच्यामध्ये मीटर वेगळा आहे, सेकंड वेगळा आहे, कारण मास, लेंथ, टाईम हे वेगळे होते ना. इथं काय झालं, कॉम्बिनेशन तयार झाले. म्हणजे इथं वेलॉसिटी जर डिस्प्लेसमेंट आणि टाईमपासून बनली आहे, तर वेलॉसिटीचं युनिट पण डिस्प्लेसमेंट टाईमच्या युनिटपासून बनलं आहे, कॉम्बिनेशननं बनलं आहे. सो अशा फिजिकल क्वांटिटी आणि त्यांचे जे युनिट्स आहेत ते युनिट्स पण इथं काय झालेत, कंबाईन झालेत. सो डिराइव्ड युनिट्सची डेफिनेशन बघून घ्या. द युनिट्स ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्स त्यांच्या कॉम्बिनेशनपासून बनलेले युनिट्स म्हणजेच डिराइव्ड युनिट्स. सो सोपी गोष्ट आहे, आपल्याकडे दोन प्रकारच्या क्वांटिटी आहेत. एक आहेत फंडामेंटल क्वांटिटी ज्या रेडीमेड असतात, ज्या कशापासून बनत नाहीत, ज्यांचे फॉर्म्युले नसतात आणि ज्यांचे युनिट्स सिंगल आहेत, म्हणजे मीटर, किलोग्राम,
सेकंड. आणि डिराइव्ड क्वांटिटी ज्या फंडामेंटलपासून बनल्या आहेत, मग 2 फंडामेंटलपासून बनले असतील, 3 पासून बनले असतील, 4 पासून बनले असतील, आणि त्यांचे युनिट्स पण इकडे फंडामेंटल युनिट्सपासून बनले आहेत. ठीक आहे. सो ह्या क्वेश्चनमध्ये डिराइव्ड क्वांटिटीची डेफिनेशन लिहा, डिराइव्ड युनिट्सची डेफिनेशन लिहा, आणि हा जो टेबल दिसतोय खालती तो लिहा. ह्याच्यामध्ये 3 क्वांटिटी दिलेल्या आहेत डिराइव्ड क्वांटिटी. नेक्स्ट आहे, आता आपण 2 प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी बघितल्या, फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज. ह्या सोडून अजून एक तिसरा प्रकार आहे ज्यांचं नाव आहे सप्लिमेंटरी युनिट्स किंवा सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी 2 प्रकारच्या आहेत. एक आहे ही जो आपल्या समोर दिसतोय प्लेन अँगल, ज्याचा सिम्बॉल आहे डेल्टा, डी थिटा असं दिलेलं आहे. आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. मग इकडे हा एक आहे प्लेन अँगल आणि तो एक आहे सॉलिड अँगल. हे दोन्ही काय आहेत, सप्लिमेंटरी क्वांटिटी किंवा सप्लिमेंटरी युनिट्स. प्लेन अँगल बघूया. प्लेन अँगल म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे. प्लेन अँगल म्हणजे आपले नेहमीचे अँगल्स. आपण एखादा काटकोन त्रिकोण वगैरे काढतोय, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतोय, त्याच्यामध्ये आपण एकाला 90 डिग्री देतोय, मग राहिलेले 45 डिग्री असतात. हे जे काही अँगल्स असतात जे आपण त्या ट्रायंगलमध्ये दाखवतोय, किंवा आपण एखादा जर स्क्वेअर ड्रॉ केला, रेक्टँगल ड्रॉ केला, तर त्याच्यामध्ये जे काही 90 डिग्रीवाले अँगल्स असतात, हे जे सगळे अँगल्स आहेत जे आपण पेजवरती दाखवतो एका, तर ह्यांनाच म्हणायचं प्लेन अँगल्स. ओके. समजा आपल्याकडे एक सर्कल आहे. सर्कल म्हणजे एक रिंगसारखा आकार किंवा बांगडीसारखा आकार सर्कल. त्या सर्कलचा आपण एक असा भाग कट करून घेतला आहे, जसं पिझ्झा असतो आहे आणि पिझ्झाचा एक भाग कट केला जातो आहे, अगदी तशा पद्धतीने सर्कलचा एक छोटासा भाग कट केला आहे जो आपल्या समोर ठेवला आहे डायग्राममध्ये. इथे दिसतो आहे की हा काय आहे, एका सर्कलचा छोटासा पीस आहे. ओके. ह्याच्यामध्ये मग त्या सर्कलचा सेंटर काय आहे, ओ. डी एस काय आहे, डी एस कंस आहे, आर्क. डी थिटा काय आहे, डी थिटा त्या सेंटरपाशी तयार झालेला काय आहे, अँगल आहे. आणि त्या सर्कलचा आर काय होता, रेडियस होता. सो हा सर्कलचा कट केलेला छोटासा पीस आहे. सो वरती थोडंसं त्या डायग्रामच्या बरोबर वरती एक फॉर्म्युला दिसतोय का बघा. फॉर्म्युला काय सांगतोय की मध्ये जो तयार झाला आहे तो अँगल म्हणजे डी थिटा इज इक्वल टू, तो काय असणार आहे, कंस भागिले रेडियस. आता कंस कोण आहे, डी एस. रेडियस कोण आहे, स्मॉल आर. सो डी थिटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर. हा काय झाला, सॉलिड अँगल. हा काय झाला, प्लेन अँगल. ओके. खूपच सोपं आहे की प्लेन अँगल काय आहे, तर प्लेन अँगल रेशो आहे, गुणोत्तर आहे आर्क डिवायडेड बाय रेडियस. डेफिनेशन दिलेलीच आहे, द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ अँड सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज प्लेन अँगल. मग हा झाला छोटासा पीस. पण ठीक आहे, समजा मला छोटासा पीस नको आहे, मला पूर्ण सर्कल पाहिजे आहे, मला त्या पूर्ण सर्कलचा अँगल मोजायचा आहे. मग थोडंसं इमॅजिन करा की तुमच्यासमोर पूर्ण सर्कल आहे आणि तुम्ही त्या पूर्ण सर्कलचा जो अँगल आहे, आता हा छोटासा पीस होता म्हणून इथं छोटासा आहे म्हणून डी सिम्बॉल बऱ्यापैकी आपण स्मॉल गोष्ट असेल, लहान गोष्ट असेल, छोटी क्वांटिटी असेल तर वापरतो आहे. सो इथं अँगल हा छोटासा दिसतो आहे, सेंटर ओपाशी अँगल हा छोटा दिसतो आहे, सो डी आपण सिम्बॉल वापरला आहे. कंस छोटा दिसतो म्हणून डी सिम्बॉल वापरला आहे. पण थोडंसं इमॅजिन करा की तुमच्यासमोर काय आहे, पूर्ण सर्कल असतं. मग पूर्ण सर्कल असतात तर अँगल आपण डी न म्हटलं नसतं, आपण अँगल काय म्हटलं असतो, थिटा असं म्हटलं असतं. आपण कंस डी एस म्हटलं नसतं, आपण कंस यस पूर्ण म्हटलं असतं. पण पूर्ण कंस म्हणजे सर्कम्फरन्स होणार, त्या सर्कलचा काय होणार, सर्कम्फरन्स. सो मोठा अँगल आहे म्हणून थिटा आणि मोठा कंस आहे म्हणून एस. मग आपला हा फॉर्म्युला आपला कसा दिसेल, थिटा इज इक्वल टू यस अपॉन आर. मग थिटा म्हणजे काय झाला, मोठा अँगल पूर्ण तो 360 डिग्रीचा, आणि डी एसच्या ऐवजी काय झालं, यस म्हणजे पूर्ण तो परिघ, पूर्ण सर्कम्फरन्स, आणि रेडियस आर. मग आपला फॉर्म्युला असा होईल का, इथे बघा शेवटी की मोठा अँगल म्हणजे पूर्ण 360 डिग्रीचा म्हणजे थिटा डिवायडेड बाय इज इक्वल टू
टू पाय आर एस कंस तो कंस पूर्ण मोठा, सर्कम्फरन्स 2 पाय आर डिवायडेड बाय रेडियस आर. सो आरला आर काय होईल, कॅन्सल, आणि आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, 2 पाय. सो इथं हा होईल पूर्ण मोठा. सो आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहेत समोर, एक छोटा अँगलसाठी डी थिटा आणि एक पूर्ण अँगलसाठी थिटा, आणि थिटासाठी फॉर्म्युला आहे 2 पाय, आणि ह्याचं युनिट आहे रेडियन. आपण हे कशामध्ये मोजणार आहोत, रेडियनमध्ये मोजणार आहोत. हा झाला सप्लिमेंटरी युनिट पहिलं, प्लेन अँगल. दुसरा सप्लिमेंटरी युनिट आहे सॉलिड अँगल. थोडंसं इमॅजिन करा की एका फळ विक्रेत्याकडे तुम्ही गेलाय आणि त्याच्याकडे कलिंगड आहे, आणि त्या कलिंगड तो आतमध्ये लाल आहे की नाही हे चेक करण्यासाठी तो फळवाला तुम्हाला काय करेल, त्या कलिंगडचा एक छोटासा त्रिकोण कापून देईल. जरासं इमॅजिन करा की ही जी समोर डायग्रॅम आहे, ही समोरची डायग्रॅम म्हणजेच काय आहे, त्या कलिंगडचा तो कट केलेला भाग आहे. म्हणजे आपण इथं सर्कल नाही घेणार, इथं आपण काय घेणार, स्पियर घेणार, एक भरीव गोल घेणार. मग भरीव गोल घेतला, स्पियर घेतला, तर त्याचा हा काय आहे, त्रिकोणी असा कट केलेला भाग आहे. म्हणजे कलिंगडच्या याच्यामध्ये सांगायचं झालं तर DA जो दिसतोय डायग्राममध्ये तो म्हणजे एरिया आहे, जो कलिंगडचा हिरवा भाग असेल वरचा, आणि जो बाकीचा आतला जो लाल आहे तो बघा निमुळता होत गेलेला आहे ओकडे, म्हणजे त्या कलिंगडच्या सेंटरकडे. आणि आतमध्ये एक छोटासा चौकोन ड्रॉ करून दाखवला आहे बघा, तो म्हणजेच काय आहे, आपला सॉलिड अँगल. ओहमचा सिम्बॉल दिसते बघा त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर इथं हा जो अँगल दाखवलेला आहे चौकोनी, हा असा पद्धतीचा हा अँगल जो 3 डायमेन्शनल अँगल असणार आहे, ओपासून 3 डायमेन्शनल म्हणजे कोनाकार असा आकार दिसतोय, हाच म्हणजे काय आहे, सॉलिड अँगल. ओके, खूप सोपा आहे हा पण. ह्याचं पण काय असणार आहे, जो एरिया आहे वरती DA भागिले त्या स्पियरचा जो रेडियस असेल त्या रेडियसचा स्क्वेअर. सॉलिड अँगल म्हणजे काय आहे, एरिया डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर. सो हा त्या कलिंगडचा काय आहे, छोटासा कट केलेला भाग. सो इथं सिम्बॉल काय आहे, DD म्हणजे स्मॉल ना, की स्मॉल असेल तर आपण D वापरतोय. पण जर इमॅजिन करा की आपल्याला काय पाहिजे आहे, की स्मॉल नको आहे, आपल्याला पाहिजे आहे पूर्ण पाहिजे आहे. सगळ्यात शेवटी बघा, जर आपल्याला मोठा पाहिजे असेल तर मोठा असेल, मग सॉलिड अँगल इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर एरिया ना. आता एरिया कोणाचा, स्पियरचा. मग भूमिती तुमचं चांगलं असायला पाहिजे की तुम्हाला माहिती पाहिजे की स्पियरचा एरिया काय असतोय. स्पियरचा पूर्ण एरिया असतोय 4 पाय आर स्क्वेअर. मग इथं आहे एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. मग 4 पाय आर स्क्वेअरमधला आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इथं मिळेल 4 पाय. ह्याचा आन्सर असेल 4 पाय. आणि एस आर आहे स्टेराडियन हे काय आहे, युनिट आहे. ह्याचं युनिट काय होतं, प्लेन अँगलचं युनिट आहे रॅडियन फक्त, आणि ह्याचं आहे स्टेराडियन. सो हे लक्षात ठेवा की सप्लिमेंटरी काय आहेत, युनिट्स 2 आहेत, किंवा सप्लिमेंटरी क्वांटिटी 2 आहेत, सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल. सो ह्या क्वेश्चनमध्ये ह्या 2 गोष्टी मेन्शन करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट द कन्व्हेन्शन्स फॉलोड व्हाईल युझिंग SI युनिट. SI युनिट वापरत असताना, एकक वापरत असताना काय काय नियम आपण पाळले पाहिजेत, किंवा लिहिताना काय काय नियम आपण फॉलो केले पाहिजेत. रूल्स, कन्व्हेन्शन्स म्हणजेच काय आहेत, रूल्स आहेत. ओके, सो बघा 1 2 3 4 असं जर मोजत गेला तर टोटल 8 रूल्स आपल्याला इथं दिलेले आहेत. सो पहिला रूल बघा, पहिला रूल आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. सगळे जे काही युनिट्स आहेत त्यांचे ते सगळे सिम्बॉल्समध्येच मॅक्सिमम टाईम काय केले पाहिजेत, लिहिले गेले पाहिजेत. उदाहरणार्थ मीटर शब्द पूर्ण METER असं पूर्ण न लिहिता तो स्मॉल m असं लिहिला पाहिजे. सेकंड फक्त स्मॉल s, किलोग्रॅम KG. सिम्बॉल्स काय करा, जास्तीत जास्त टाईम यूज करा. दुसरा रूल काय सांगतो बघा, जर सायंटिस्टच्या नावावरून जर एखादा सिम्बॉल, एखादा युनिट वापरला गेला असेल, एखादं युनिट जर सायंटिस्टच्या नावावरून असेल तर ते जर सिम्बॉलमध्ये म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिणार असाल तर तो सिम्बॉल काय करायचा, कॅपिटल करायचा.
उदाहरणार्थ फोर्स आपण कशामध्ये मोजतो आहे? न्यूटन. मग न्यूटन सायंटिस्टचं नाव आहे. सो त्याचं सिम्बॉल जर लिहित असाल तर तो कॅपिटल एनमध्ये लिहा. जूल कॅपिटल जे लिहा, ॲम्पियर कॅपिटल ए लिहा. पण हेच जर सिम्बॉल तुम्ही फुल फॉर्ममध्ये लिहिणार असाल, पूर्ण त्याचं स्पेलिंग लिहिणार असाल, तर आता न्यूटन हे जरी एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तरी इंग्लिश ग्रामरप्रमाणे कॅपिटल एन लिहायचं नाही. फुल फॉर्म लिहित असताना स्मॉल एन लिहा. जूलचं स्मॉल जे लिहा. जर फुल फॉर्म लिहित असाल, जरी व्यक्तीचं नाव असेल तरी स्मॉल लेटरनं सुरू करा. सिम्बॉल लिहित असाल तर मात्र कॅपिटल लिहा. तिसरा रूल बघा काय सांगतोय की इथं सिंग्युलर किंवा प्ल्युरल असा फरक करायचा नाही. कशामध्ये? सिम्बॉल लिहित असताना. उदाहरणार्थ मला जर म्हणायचं असेल की वजन आहे 80 किलोग्रॅम, मग आपल्याला वाटेल की 80 म्हणजे 80 खूप जास्त होतं आहे, सो किलोग्रॅम्स असं म्हणावं. मग आपण काय लिहिणार? 80 किलोग्रॅम आणि पुढे यस आपण म्हणजे अनेक वचन करण्यासाठी लिहितो आहे, एस किंवा ई एस. सो यस किंवा ई एस असा प्ल्युरल प्रत्यय करण्यासाठी तिथं जोडायचा नसतो आहे. एक असेल तरी पण किलोग्रॅमच आणि 80 जरी असतील तरी किलोग्रॅमच. किलोग्रॅम्स असं म्हणायचं नाही आहे. चौथा रूल काय सांगतो बघा, पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे नाही आहेत. म्हणजे फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, कॉमा. जेव्हा तुम्ही लिहिलात एखादा 25 डिग्री सेल्सिअस तर तिथं फुल स्टॉप किंवा कॉमा वगैरे असे काही पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे नाही आहेत. नेक्स्ट 5 नंबर बघा, की जर आपल्याला काही युनिट्स असे कॉम्बिनेशनमध्ये लिहायचे असतात. उदाहरणार्थ जसं मगाशी आपण बघितलं की वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड किंवा ॲक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर ते व्यवस्थित एकाच रेशोमध्ये लिहायचं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. किंवा सेकंड स्क्वेअर तुम्हाला खाली डिनॉमिनेटरमध्ये नको आहे, न्यूमरेटरमध्ये वरती घ्यायचा आहे तर वरती घ्या, पण त्याचा यसचा जो स्क्वेअर आहे तो मायनस करा. म्हणजे मॅथमॅटिक्स रूल फॉलो करा. पण जो शेवटी दाखवलं बघा त्या रोलमध्ये मीटर पर सेकंड म्हणजे 2 वेळा पर अशी वापरायची गरज नाही आहे. एकदा एकाच रेशोमध्ये ते दाखवायचे आहेत. नेक्स्ट, जर तुम्ही कॉम्बिनेशन लिहिणार असाल, कॉम्बिनेशन लिहिणार असाल तर एकतर असं वापरा, जूल पर के जी केल्विन. म्हणजे ह्याच्यामध्ये जूल पण आहे, किलोग्रॅम पण आहे आणि केल्विन पण आहे. मग हे तिघं पण सिम्बॉलमध्ये वापरलेत, हे बरोबर आहे. पण असं कधी वापरायचं नाही आहे की जूल पर के जी केल्विन. ह्याच्यामध्ये जूल फुल फॉर्ममध्ये लिहिलं आहे, के जी सिम्बॉलमध्ये लिहिलं आहे आणि केल्विन के सिम्बॉलमध्ये लिहिलं आहे. सो काही सिम्बॉलमध्ये आणि काही फुल फॉर्ममध्ये असं लिहायचं नाही आहे. सगळे सिम्बॉल एकतर असे पूर्ण लिहा, सिम्बॉल्समध्ये तर सिम्बॉल्समध्ये, किंवा पूर्ण तर पूर्ण लिहा. पण असं कॉम्बिनेशन करू नका की एक पूर्ण आणि बाकीचे सिम्बॉलमध्ये. नेक्स्ट रूल आहे प्रेफिक्स म्हणजे आधी जोडला जाणारा काहीतरी. आता आधी काय जोडलं जाईल तर बघूया इथे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहेत. फॉर एक्झाम्पल मला सेकंड म्हणायचं आहे, मग 1 सेकंड. पण त्या सेकंडचे समजा छोटे छोटे पार्ट्स आहेत, अजून लहान मिली सेकंड्स आहेत, तर मी काय म्हणेन 1 मिली सेकंड. मग मिली सेकंड, मिलीसाठी स्मॉल एम आणि सेकंडसाठी एस, सो 1 MS असं त्याचं काय होईल, शॉर्ट फॉर्म होईल. तसंच 1 म्यूएस म्हणजे मायक्रो सेकंड, 1 NS म्हणजे नॅनो सेकंड. सो असं MS मिली सेकंड, म्यूएस मायक्रो सेकंड, NS नॅनो सेकंड, ह्या अशा गोष्टी चालतात फिजिक्समध्ये. असं कॅल्क्युलेशन चालतं. मिलीचा अर्थ आहे 10⁻³ मायक्रोचा अर्थ आहे 10⁻⁶ आणि नॅनोचा अर्थ आहे 10⁻⁹ सेकंड. म्हणजे स्मॉल सेकंड, खूप लहान सेकंडचे पण खूप छोटे छोटे पार्ट्स, हे असे चालतात. म्हणजे हे असे 1 टाईम केले तर चालतात, मिली, मायक्रो, येस. पण समजा कोणतरी खूप जास्त हुशार असेल आणि त्यानं असं केलं की 10⁻⁶ आहे म्हणजे मायक्रो, त्याचे समजा त्याने 2 पार्ट्स केले, 10⁻³ आणि 10⁻³ असे 2 पार्ट्स केले. म्हणजे त्यानं जर समजा असं केलं हे की हे इथं काय दिसतंय 1 MS, एम म्हणजे मिली, एम म्हणजे मिली, एस म्हणजे सेकंड. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की 1 मिली सेकंड म्हणजेच 10⁻³ 10⁻³ सेकंड, असं 2 वेळा त्याला करायचं आहे. मग असं हे जे वाढलेलं आहे, हे जे प्रिफिक्स असं जोडलेलं आहे 2 वेळा,
असं जोडायचं नाही आहे. हे चालणार नाही आहे. हे चालेल, हे चालेल, एकदा मायक्रो, एकदा मिली, एकदा नॅनो, हे चालेल. पण असं हे 2 वेळा जर केलं गेलं, हे असं मिली मिली किंवा मिली मायक्रो, तर हे चालणार नाही. आणि लास्ट रूल आहे की जे काही स्पेस किंवा हायपन आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये स्पेस और हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. आता जर समजा मला असं म्हणायचं आहे की वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड, आणि आता हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर हे भागाकाराच्या फॉर्ममध्ये, रेशोच्या फॉर्ममध्ये. मला हे असं नाही लिहायचं आहे. मला मीटर जो न्यूमरेटरमध्ये आहे त्याच्याजवळच डिनॉमिनेटरमधून यसला उचलून वरती घ्यायचं आहे. मग मी यसला काय करेन, खालून उचलून वरती घेईन. मग मी यस जेव्हा वरती घेईन तेव्हा मग तो असा दिसेल की वरती यम होताच मीटरचा आणि खालून यस वरती आला. मग यम आणि यस एकत्र होईल, यम एस, आणि हे -1 काय, एस रेस टू -1. हे खाली असलेलं जे यस आहे त्याचा जो इंडेक्स आहे 1 + 1, तो वरती आल्यानंतर काय होईल, -1. तोच इथं -1 झाला आहे. पण यम आणि यसच्यामध्ये आपण बघा काय केलेलं आहे, डॅश वापरलेला आहे, किंवा इथे बघा स्पेस वापरलेलं आहे. दोन्ही जोडून नाही लिहिलेलं. मग तुम्ही स्पेस वापरू शकताय, असा यम आणि यसमध्ये गॅप ठेवू शकताय, हे चालतं. किंवा ह्यांच्यामध्ये हायपन म्हणजे तो डॅश वापरलेला आहे, हे देखील चालेल. सो हे काय आहेत, युनिट्स कसे लिहावे त्याचे रूल्स आहेत. खूप सिम्पल आहेत. एकदा वाचा, तुमचं ते पटकन लक्षात येतील. हे एवढे क्वेश्चन्स तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, नोट्स तयार करा. आपण ह्याचा पुढचा पार्ट उद्या घेऊया. थँक्यू स्टुडंट.